झी 24 तास एक पाऊल पुढे। मी आयसीसी अध्यक्षपद भूषवल्यानंतर आता शरद पवार यांनी पुन्हा एकदा मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे। एमसीएची निवडणूक लढवण्यासाठी शरद पवार यांनी अगोदर बारामतीचा पत्ता बदलवून मुंबईचा करून घेतला आणि आता पवारांनी पारसी पायोनियर क्लबचे चेअरमन पदही स्वीकारले। 2011 मध्ये एमसीए निवडणुकीत पवारांचा पत्ता हा बारामतीचा होता, त्यामुळे त्यांना निवडणूक लढवता आली नव्हती। मात्र आता पवारांना पुन्हा एकदा एमसीएची कॅप्टनशिप करायची आहे, त्यामुळेच त्यांनी एमसीए मध्ये आपली फिल्डिंग मजबूत करणं सुरू केलंय। त्याच दृष्टीने त्यांनी आपला अगोदरचा पत्ताही बदलवलाय आणि त्यानंतर आता त्यांना पारसी पायोनियर क्लबचं चेअरमन पदही मिळालंय। पारसी पायोनियर क्लबच्या चेअरमन पदी निवड झाल्यात। मात्र या क्षणी महत्वाची बातमी म्हणजे शरद पवार हे आता मुंबईचे खऱ्या अर्थानं रहिवासी झाले आहेत, मुंबईकर झाले आहेत असंही आपण म्हणू शकतो। अत्यंत महत्वाची अशी ही बातमी, कारण आजपर्यंत बारामतीचा खेळाडू असं म्हटलं जायचं ते पवार आता मुंबईकर झालेत। आपण या संदर्भात अधिक बोलणार आहोत। चंद्रशेखर संत सर आपल्या सोबत आहेत। संत सर, स्वागत आपलं झी 24 तास मध्ये। आपण पाहिलं की एमसीएचं अध्यक्षपद हे तेवढंच मानाचं असतं, पवारांनी यासाठी आता आपला पत्ता बदलवलेला आहे। काय सांगाल या निवडणुकींबद्दल आणि पवारांच्या या नव्या पत्त्याबद्दल? नाही, खरं आहे, जसं पंतप्रधान पद असतं, पंतप्रधानानंतर असं म्हणतात की बीसीसीआयचं अध्यक्षपद, आणि बीसीसीआयच्या अध्यक्षपदानंतर महत्वाचं काय तर मुंबई क्रिकेट असोसिएशनचं अध्यक्षपद, एमसीएचं अध्यक्षपद। तर पवार बारामतीकर पवार आता मुंबईकर पवार झालेत आणि त्यांचं लक्ष असणार की आता पुन्हा एकदा मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणूक आहेत, कारण 31 ऑगस्टच्या दरम्यान ती निवडणूक ही शक्यता आहे। आणि पारसी पायोनियर क्लब जो दीपक मुरकर यांचा आहे आणि त्याचे प्रेसिडेंट आहेत रमाकांत आचरेकर, आणि आता रवी सावंतांनी एक मुंबई क्रिकेट असोसिएशनने एक फतवा काढलेला आहे की बाबा तुम्ही काहीतरी एखादं पद असल्याशिवाय त्याला तुम्ही निवडणूक लढवायला परमिशन देऊ नका। म्हणून आणि दीपक मुरकर यांनी काय केलंय की मुरकर यांनी हे जे चेअरमन पद आहे ते आता त्यासाठी शरद पवार यांची निवड केली आणि शरद पवार आता तयार होत आहेत बॅटिंग करण्यासाठी। त्यांनी पॅड्स बांधलेले आहेत आणि लवकरच मध्ये उतरणार, यात काही शंकाच नाही। नक्कीच, आणि ही सगळी जी धावपळ आहे, कागदोपत्री असलेला फेरबदल आहे, हा कशासाठी तर एमसीएच्या निवडणुकीसाठी। त्या निवडणुकीच्या वेळेला पुन्हा एकदा पवारांचा रोल काय असेल असं वाटतं? नाही, पुन्हा एकदा पवारांचा रोल तोच असणार, कारण पवारांनी बघा जेव्हा ते अध्यक्ष झाले तेव्हा त्यांनी खूप काही चांगल्या गोष्टी केल्या की त्यांच्या क्लबसाठी त्यांनी खूप फॅसिलिटी दिल्याच आणि काही सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्यात आणि सगळे क्लब प्रतिनिधी हे त्यांच्या एकूण कार्य जे पद्धत आहे आणि त्यांनी दिलेल्या जे सोयी आणि सुविधा आहेत त्यांच्यावर खुश आहेत। आता बघा एमसीएचं आपलं जे स्टेडियम आहे किंवा बीकेसी आहे ते तयार झालंय, कांदिवलीचं उद्घाटन लवकरच होणार आहे। ह्या सगळ्या सोयी झाल्या त्या पवारांच्या कारकिर्दीत, आणि दीपक मुरकर म्हणतात की शरद पवारांनी जे काही केलं ते आम्ही विसरू शकत नाही आणि म्हणूनच त्यांना मी चेअरमन केलेलं आहे। नक्कीच, पवारांच्या एकूणच राजकीय खेळीबद्दल जरी सांगायचं असलं तरी ते नेहमी म्हणतात की मी जरी दिल्लीतला माणूस असलो तरी मला मुंबईत आणि महाराष्ट्रात रमायला आठवतं। एकीकडे आयसीसीचं अध्यक्षपद ते भूषवल्यानंतर पुन्हा एकदा एमसीएच्या निवडणुकीच्या रिंगणात पवार हे नेमकं काय असेल समीकरण? नाही, त्यांना पुन्हा एकदा यायचं असं वाटतंय, म्हणजे कारण काय बघा त्यांनी खूप रस घेतलेला आहे। परवा जी जनरल बॉडी मिटिंग झाली एमसीएची त्यातही ते स्वतः जातीनं हजर होते, म्हणजे वानखेडे स्टेडियमवर इतर सारा व्याप आणि काम बाजूला ठेवून ते या मिटिंगसाठी हजर होते आणि त्यांनी एक बघितलं की सगळं आपल्याला जसं पाहिजे किंवा व्यवस्थित सगळं चालावं आणि सगळं सुरळीत गाडा चालावा या दिशेने ते प्रयत्नशील आहेत आणि म्हणूनच मला असं वाटतं की त्यांना कदाचित हेच असं वाटत असेल की पुन्हा एकदा आपण एमसीएचे अध्यक्ष म्हणून यावं। झी 24 तास एक पाऊल पुढे।